Good afternoon, all of you. Today we are discuss about the hindbrain. In previous lecture, there are seen two type of the brain, that is the forebrain and midbrain, and that is the hindbrain. Hindbrain consists of the cerebellum and the medulla oblongata. The cerebellum is formed as the dorsal outgrowth from the hindbrain, but only the small part of it can be seen from the outside. There is no cavity in the cerebellum whose main function is to maintain the body posture and coordinate the muscular activity. That is the maintain body posture and coordinate the muscular activity is also function the midbrain. Then the medulla oblongata myelencephalon is well developed in the teleosteal fishes and its cavity from the fourth ventral of the brain. The the medulla has one median facial lobe and the two lateral um, visual lobe on its dorsal surface. So now we see the diagram. These are the lateral view of the brain of tortoise fish, that is the Mahesir fish. In this diagram, we can see these are the three parts. That is, first one is the olfactory nerve. These olfactory nerve arise from the brain, that is the first brain. First brain कोणता होता? That is the forebrain. These are the forebrain. And then next, that is the optic lobe. Optic lobe, that means midbrain. And third, that is the cerebellum. These are the थर्ड ब्रेन, दॅट इज द हिंड ब्रेन. म्हणजे जर आपण फिशमध्ये पाहिलं लॅटरल व्ह्यूला, किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक साईडला जर पाहिलं, तर फिशचा जो ब्रेनचा पार्ट असेल तो असा असेल. या ब्रेनच्या पार्टमध्ये पहिला ब्रेन असेल, दॅट इज अ फोर ब्रेन. देन ऑप्टिक लोब म्हणजे मिड ब्रेन, आणि हिंड ब्रेन दॅट इज द टू पार्ट, दॅट इज द सेरेबलम अँड मेडुला ऑब्लांगटा इथे प्रेझेंट असेल. म्हणजे हे झाले ब्रेनचे तीन पार्ट. त्याच्यानंतर परत इथे दिलेलं आहे, दॅट इज द ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व मीन्स द नर्व विच इज अराइज फ्रॉम द ऑप्टिक रिजन, दॅट इज द ऑप्टिक नर्व. अँड देन हायपोफायसिस. आता हायपोफायसिस आहे इथे. या हायपोफायसिसमध्ये इन्फेरियर लोब अँड फेशियल लोब. म्हणजे एकदम सुरुवातीला जर पाहिला आपण, तर हा जो फेशियल लोब आहे, या फेशियल लोबच्या डॉर्सल व्ह्यूला असा पार्ट असेल. पण डॉर्सल व्ह्यूला जर पाहिला आपण हे, तर हा जो पार्ट आहे तो एकदम ब्रॉड दिसतो, लाईक अ अम्ब्रेला टाईप. ही जी डायग्राम आहे ही कोणत्या व्ह्यूला आहे? दॅट इज द लॅटरल व्ह्यू, किंवा आपण म्हणू शकतो त्याला एका साईड व्ह्यूने. म्हणजे एकदम सुरुवातीला याच्यामध्ये काय असेल, जी ही डायग्राम आहे ही कोणती आहे? लॅटरल व्ह्यूला आहे. ते लॅटरल व्ह्यूला असते ना, त्याचे जे तीन ब्रेन आहेत, दॅट इज द फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हिंड ब्रेन, हे अशा टाईपचे दिसतील. नंतर इथे दिले, दॅट इज द व्हॅगल लोब अँड फेशियल लोब. तर या फेशियल लोबचा जो अप्पर पार्ट असतो, म्हणजे हा येईल डॉर्सल व्ह्यूमध्ये, त्याला नाव असेल सेरेबलम. आणि इन्फेरियर लोब आणि हायपोफायसिस. आता हे जे हायपोफायसिस आहे, इथे असेल आपली पिट्युटरी ग्लँड. म्हणजे ही पिट्युटरी ग्लँड काय करेल? इथे असेल पिट्युटरी ग्लँड. ही पिट्युटरी ग्लँड काय करेल की म्हणजे आपण त्याला म्हणतो की मास्टर ऑफ द सेल. या सगळ्या ब्रेनला जे काही सेलमध्ये किंवा बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन असेल किंवा मस्क्युलर ॲक्टिव्हिटी असेल, याचा मेसेज कन्वे करेल. कोण करेल? पिट्युटरी ग्लँड. म्हणजे या हायपोफायसिसच्या इथे सिच्युएट असेल.
तर हे झालं हिंड ब्रेन. आता याच्यामध्ये तुम्हाला खन्ना अँड सिंगमध्ये परत एक ब्रेन ऑफ द टिलिओसचे दिलेले आहे. नंतर इलॅस्मो ब्रांचची मधला म्हणजे ज्या इलॅस्मो ब्रांचेसमध्ये फिश येतात त्याच्यामध्ये ब्रेन कसा असेल तो दिलेला आहे. नंतर याचे वेगवेगळे व्ह्यू दिलेले असतात, जसं की इथे लॅटरल व्ह्यू दिलेला आहे. तसं तुम्हाला ते डॉर्सल व्ह्यूला कसं दिसतं, व्हेंट्रल व्ह्यूला कसं दिसते त्या ब्रेनच्या डायग्राम असतील. तर याच्यामध्ये आपण परत एक पाहू डायग्राम, दॅट इज द एल ब्रेन ऑफ द टिलिओस. आता ही जी डायग्राम आहे दॅट इज द एल ब्रेन ऑफ द टिलिओस. म्हणजे याच्यामध्ये पहा, जर आपण इकडून या साईडनं स्टार्ट केलं तर इथे दिलं आहे दॅट इज द ऑल फॅक्टरी नर्व. नंतर आहे ऑल फॅक्टरी लोब, म्हणजे द ऑल फॅक्टरी नर्व विच इज अराईज फ्रॉम द ऑल फॅक्टरी लोब. आता आपण याच्यामध्ये वेगवेगळे ब्रेनचे जेव्हा आपण इन प्रिव्हियस लेक्चरमध्ये 2 पार्ट पाहिले, त्याच्यामध्ये लोबमधून कोणकोणता पार्ट अराईज होतो, ऑप्टिक लोब कुठं राहते ते पाहिलं होतं. नंतर इथे असेल दॅट इज द सेरेब्रल हेमिस्फियर. आता सेरेब्रल हेमिस्फियर म्हणजे कोणता पार्ट असेल ब्रेनचा? 3 ब्रेनपैकी सांगा. आत्ता आपण पाहिलं ना, जर फिश म्हणजे फिशची डायग्राम पाहिली त्याच्यामध्ये लॅटरल व्ह्यूला आहे, पाहिजे इथे या बुकमध्ये पण दिलं आहे लॅटरल व्ह्यू. ही डायग्राम पहा, या डायग्राममध्ये लॅटरल व्ह्यूला आपण पाहिले होते. हा सेरेब्रल हेमिस्फियर कोणता ब्रेन होता हा सांगा. हॅलो, सेरेब्रल हेमिस्फियर कोणत्या ब्रेनचा पार्ट आहे? हॅलो, हाइंड ब्रेन हाइंड ब्रेन की फोर ब्रेन? सांगा. फोर ब्रेन मॅन. हां, फोर ब्रेन. कन्फ्युजन नका हो, त्याच्यासाठी आपण हे लॅटरल व्ह्यूचा म्हणजे ब्रेन घेतला. हा जो पार्ट आहे म्हणजे फोर ब्रेनमध्ये कोणतं येईल, दॅट इज द सेरेब्रल हेमिस्फियर. नंतरचा जो आहे मिडल रिजनमध्ये मिड ब्रेन, इट कन्सिस्ट ऑफ द ऑप्टिक लोब. अँड लास्ट दॅट इज द हिंड ब्रेन, दॅट इज द सेरेबलम इज द पार्ट ऑफ हिंड ब्रेन. तर याच्यामध्ये पहा, मग एकदम सुरुवातीला जे आहे ऑल फॅक्टरी नर्व अराईज झालेला असेल फ्रॉम द ऑल फॅक्टरी लोब. नंतर आहे सेरेब्रल हेमिस्फियर, म्हणजे इथे असेल आपला फोर ब्रेन. आता हे जे इपिफायसिस लाईक स्ट्रक्चर दिसतं, हे इपिफायसिस लाईक स्ट्रक्चर म्हणजे ॲक्च्युली काही काही फिशमध्ये हे क्लिअरली दिसत नाही. कारण जो हा सेरेब्रल हेमिस्फियरचा पार्ट आणि दुसरा जो ब्रेन असेल दॅट इज द मिड ब्रेन, त्याच्यामध्ये जर असा म्हणजे एक प्रकारची त्याला म्हणू शकतो आपण स्ट्रीच जर फॉर्मेशन होत असेल तर अशा वेळेला ही इपिफायसिस क्लिअर दिसते. नंतर आहे ऑप्टिक टेक्टम, देन आहे मेजेनसिफॅलिक व्हेंट्रिकल, देन आहे मॉलिक्युलर लेअर, ग्रॅन्युलर लेअर अँड मेडुला ऑब्लँगटा. आता हा जो मेडुला ऑब्लँगटा आहे हा परत पार्ट कशाचा असेल, दॅट इज द हिंड ब्रेन. नंतर याच्यामध्ये व्हेंट्रिकल दाखवलं, दॅट इज द फोर्थ व्हेंट्रिकल्स. देन आहे व्हल्वुला सिरेबेला. आता हा जो व्हल्वुला सिलेबराचा पार्ट दिसतो पहा, इथे एक राऊंडेड स्ट्रक्चर दिसत आहे आणि त्याच्यामध्ये डॉट डॉट आहे. तर हे केव्हा फॉर्मेशन होईल, जेव्हा हा जो पार्ट आहे म्हणजे जो आपला मिड ब्रेन असेल, त्या मिड ब्रेनमध्ये जर हा अम्ब्रेला लाईक स्ट्रक्चर असेल, अशा वेळेला हा व्हल्वुला सिरेबेला फॉर्मेशन होते. म्हणजे हे काही फिशमध्ये क्लिअरली सीन होते, काही याच्यामध्ये नाही होत. नंतर आहे इथे इन्फेरियर लोब, देन हायपोफायसिस. हायपोफायसिसच्या तिथे असेल मास्टर ग्लँड असेल, दॅट इज द पिट्युटरी ग्लँड आणि ऑप्टिक नर्व.
these are arise from the optic region. तर हा झाला एस ब्रेन ऑफ द टिलियोस्ट. पहा म्हणजे टिलियोस्टमध्ये आपल्याला व्हल्व्युला सिरेबलाय पाहायला भेटलं पार्ट. हा काही फिशमध्ये जर या मिड ब्रेननी असा शेप फॉर्मेशन केला तर असं क्लिअरली सीन होईल, अदरवाईज ते नाही दिसणार. सरळ मग असे या डायग्राममध्ये जे दाखवले तसे 3 लोब दिसतील डॉर्सल व्ह्यूला. हे आहेत लॅटरल व्ह्यूचे, पण डॉर्सल व्ह्यूला असे वरती एकदम क्लिअरली विजिबल होते. तर अशा प्रकारचे आपले झाले 3 ब्रेन. दॅट इज द फर्स्ट बर्न. त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो एक एक ब्रेन, म्हणजे त्याचे मेन पार्ट कोणते कोणते आहे. मार्कर कुठे गेला रे? याच्यामध्ये फर्स्ट इज द फोर ब्रेन. आता फोर ब्रेनचे 2 पार्ट असतील. दॅट इज द cerebrum and second is the diencephalon. आता हा झाला आपला फर्स्ट ब्रेन. देन नेक्स्ट ब्रेन दॅट इज द मिड ब्रेन. मिड ब्रेन कन्सिस्ट ऑफ काय होतं, कोणता लोब होता, दॅट इज द ऑप्टिक लोब. आणि थर्ड असेल कोणता ब्रेन असेल, दॅट इज द हिंड ब्रेन. हिंड ब्रेन चे 2 पार्ट असेल, दॅट इज द सेरेबलम किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता सेरेबलम हेमिस्फियर. नंतर आहे मेडुला ऑब्लांगेटा. आता पहा हे दीज आर द ब्रेन. म्हणजे तुम्ही असं सांगू शकता की ब्रेन काय बा, ब्रेन इज द important part and it coordinate all the activity of body, and it consists of the 3 type of brain. That is the first is the forebrain, having again divided the 2 part, that is the cerebrum, and second is the diencephalon. Then next brain is the midbrain. It consists of the optic lobe. ऑप्टिक लोबमधून काय होतात की ऑप्टिक नर्व अराईज होतात, त्या मॅसेज कॅरी करतील. आता याच्यामध्ये ऑप्टिक नर्वमध्ये परत आपण पाहिलं होतं की त्याला जे काही म्हणजे काही ऑब्स्टॅकल्स असेल किंवा प्रे आणि प्रिडेटर ॲक्वॅटिक बॉडीमध्ये प्रेझेंट असेल तर याची इन्फॉर्मेशन देण्यासाठी असतील काही ऑप्टिक नर्व. त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण काही ऑप्टिक म्हणजे सेन्सरी पिट्स. त्या सेन्सरी पिट्स काय करेल, ब्रेनला मॅसेज कन्व्हे करेल. ब्रेनला मॅसेज जेव्हा कन्व्हे केल्या जाते त्याच्या आधी तिथे काय प्रेझेंट असतात, बॉडीवरती वेगवेगळे रिसेप्टर. ते मॅसेज रिसीव्ह करतील आणि सांगतील की बा म्हणजे ॲक्वॅटिक बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहे किंवा काय ऑब्स्टॅकल आहे. देन थर्ड पार्ट इज द हिंड ब्रेन. हिंड ब्रेनमध्ये पाहिलं आपण सेरेबलम अँड मेडुला ऑब्लांगेटा. सो हिअर द ब्रेन टॉपिक इज ओव्हर. समजलं? हो मॅम. ठीक आहे.